नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर, नुकत्याच नाशिक येथे राज्यातील आणि महाराष्ट्र गोवा राज्यातील न्यूरोसर्जन डॉक्टरांची परिषद संपन्न झाली आणि या परिषदेमध्ये आपणाला महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली। सन्मानाने आपल्याला या परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले आहे। या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? हा माझ्यासाठी आणि आपल्या मराठवाड्यासाठी बहुमान आणि गौरव समजतो। या आमच्या परिषदेमध्ये सुमारे 450 पेक्षा जास्त न्यूरोसर्जन्स सभासद आहेत आणि ही परिषद न्यूरोसर्जनचे वैयक्तिक कौशल्य वृद्धीसाठी व नॉलेज ह्याच्यासाठी इम्प्रूव्हमेंटसाठी कार्य करते। या परिषदेमध्ये माझा थोडासा हातभार आहे, पण मी या अगोदर मागील 3 वर्षापासून सचिवपदी चांगलं काम केलं आणि सर्वांच्या कौतुकास पात्र ठरल्यामुळे सर्वांनी माझी या पदासाठी बिनविरोध निवड केली। आपण यापूर्वी 2013 आणि 2014 मध्ये या परिषदेच्या पदावर प्रामुख्याने विशेष कामगिरी केलेली आहे। हो, त्या संदर्भात इसवी सन 2013 या साली या परिषदेचं मी आयोजन छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं होतं। तो हा सुरुवातीच्या काळातला प्रयोग होता आणि आमची परिषद त्यावेळेस पूर्णपणे आकारास आलेली नव्हती। अशा नवीन ह्याच्यामध्ये आपण प्रयोग करून ही परिषद यशस्वी करणं हे खरंच एक आव्हानात्मक काम होतं। परंतु आमचे सर्व गुरुजन, जे आमचे सर्व शिक्षक आणि आमचे मार्गदर्शक जे आहेत, विशेषतः आमचे मुंबईचे न्यूरोसर्जन्स, त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ही परिषद अतिशय यशस्वी केली त्यावेळेस आणि त्या परिषदेचं यश पाहून मग ही परिषद बाकीच्या ठिकाणी प्रत्येक वर्षी घेण्यात येऊ लागली आणि आत्तापर्यंत 10 ते 12 ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये हिचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि वरचेवर तिची सभासद संख्या वाढत चालली आहे। याचा फायदा जे नवीन न्यूरोसर्जन्स जे पास होत आहेत आणि प्रॅक्टिसमध्ये येत आहेत त्यासाठी त्यांना ते खूप उपयोगी पडत आहे। तसेच जे जुने न्यूरोसर्जन्स आहेत किंवा जे सिनियर आहेत त्यांनाही आजकालच्या जगामध्ये जे काही नवीन डेव्हलपमेंट होत आहे, नवीन जी टेक्नॉलॉजी येत आहे त्याची त्यांना ओळख होत आहे आणि त्यासाठी आम्ही कार्यशाळेचं सुद्धा आयोजन करत आहोत आणि ह्या मागच्या परिषदेमध्ये आम्ही सुमारे 9 कार्यशाळा आयोजित केल्या होत्या आणि त्यासाठी भरभरून प्रतिसाद मिळाला। त्यामुळे जे आजकाल ऑपरेशनसाठी मेंदूचे ऑपरेशन करण्यामध्ये किंवा मणक्याचे ऑपरेशन करण्यामध्ये जी आजकाल नवीन टेक्नॉलॉजी, जे नवीन तंत्रज्ञान आले, जे नवीन पद्धती आलेल्या आहेत त्याची सर्वांना ओळख झाली। सर्वांनी त्याबद्दल कसं हाताळण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि हे एक माझ्यासाठी मला असं वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे, ज्याचा इनडायरेक्ट बेनिफिट हा रुग्णांना होतो। जेवढी जास्त चांगली टेक्नॉलॉजी ही आणि तिथे येणारे हे न्यूरोसर्जन्स हे महाराष्ट्रातील पेरिफेरीमधून आलेले आहेत, अनेक जिल्ह्यातून आलेले आहेत। त्यामुळे हे जे टेक्नॉलॉजी किंवा हे जे तंत्रज्ञान त्यांनी इथं बघितलं आहे, आत्मसात केलं आहे, हे त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात वापरल्यानंतर तिथल्या रुग्णांसाठी त्यांना जास्त फायदा होत आहे। त्यासाठी त्यांना ह्या नवीन ऑपरेशनसाठी पुण्याला, मुंबईला किंवा मोठ्या शहरामध्ये जायची गरज पडत नाही आहे। तर हे मला एक खूप चांगलं त्यातून त्याचा हे वाटतो, आउटकम वाटतो आणि मी हे मागच्या 3 वर्षापासून एक वेगळ्या ध्येयानं काम केल्यासारखं अगदी त्यामुळे नवीन ठिकाणी आम्ही ही परिषद अतिशय यशस्वीपणे आयोजित केली आहे। जसं कोल्हापूर आहे, मी लातूरमध्ये सुद्धा, मी ज्यावेळेस सचिव होतो त्यावेळेस लातूरमध्ये सुद्धा अतिशय यशस्वी आम्ही परिषद घेतली। त्यानंतर आता ही नाशिकमध्ये झालेली आहे। तर परिषदेचं आयोजन असं हे वेगवेगळ्या ठिकाणी आणि विशेषतः जिथे अप्रोच कमी आहे किंवा जिथे आपलं लक्ष जात नाही आहे, वैद्यकीय सेवा जिथे चांगल्या प्रकारे होत नाहीत, अशा ठिकाणी आम्ही मेंदूचे आणि मणक्याचे ऑपरेशन्स हे अद्ययावत पद्धतीनं करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। सर, आज न्यूरोसर्जिकलमध्ये खूपच बदल झालेला आहे, नवीन यंत्रणा आहे, पण आपण मराठवाड्याचे पहिले न्यूरोसर्जन म्हणून आपण जेव्हा
आम्ही केलेलं. तेव्हा हे आपल्यासमोर आव्हान नव्हतं का? त्यावेळेस ही टेक्नॉलॉजी नव्हती, म्हणजे ती होती पण ती प्राथमिक अवस्थेत होती. त्यामुळे ती शिकणं आणि ती इकडे आणणं हे थोडंसं त्या काळात शक्य नव्हतं. परंतु आता जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेलेली आहे आणि त्याचं जे काही व्हिज्युअल आउटकम किंवा जे काही परफॉर्मन्स आहे त्याचा आणि त्याचा सक्सेस रेट हा चांगला आहे, ज्याच्यामध्ये ज्याचा रुग्णाला फायदा होतो. जसं अगोदरच्या काळामध्ये मणक्याचे ऑपरेशन्स हे ओपन करून केले जातात, ओपन पद्धतीनं. आजकाल ते एंडोस्कोपीवर कमी शिफ्ट होतात मध्ये. आणि हे जे एंडोस्कोपीचं जे काय समजा उदाहरण तंत्रज्ञान आहे, याचं आम्ही तिथं कार्यशाळा घेतली. तिथे ते आम्ही इक्विपमेंट आणले आणि तिथे हे सगळ्या न्यूरोसर्जन्सना ज्यांचा इंटरेस्ट होता, काही जे सिनियर आहेत किंवा जे नवीन आहेत, आणि त्यांनी त्याचा फायदा हे करून अनुभव घेऊन ते त्यांच्या गावी किंवा त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे तंत्रज्ञान ते वापरत आहेत. न्यूरो सर्जरीमध्ये आपण उत्कृष्ट शिक्षण प्राप्त केलेले आहे आणि जपानमध्ये सुद्धा आपण तिथे हे करून त्याचं कौशल्य आपण संपादन केलेले आहे. हो. आणि अनेक संस्थांनी आपला गौरव देखील केलेला आहे की आपल्या न्यूरो सर्जरीमध्ये अतिशय मोलाचं योगदान आहे. हो. त्याबद्दल आपली प्रतिक्रिया. तसं पाहता गेलं तर मी ज्यावेळेस न्यूरो सर्जरीचं प्रशिक्षण घेत होतो, त्याच वेळेस मला त्या प्रशिक्षणामध्ये काही कमतरता जाणवत होती. मात्र इसवी सन 2000 साली भारतामध्ये एवढ्या टेक्नॉलॉजी किंवा त्याचं टेक्निक्स हे उपलब्ध नव्हतं. त्यामुळे मी जपानमध्ये त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि नुसतं प्रशिक्षण घेऊन हे नाही केलं तर तिथे कशा पद्धतीनं पेशंट हँडल केले जातात किंवा त्यांचं ऑपरेशन कशा पद्धतीनं करायचं याच्याबद्दलही थोडंसं माहिती घेतली. आणि तो अनुभव घेऊन मी मोठ्या शहरामध्ये मला जाण्याची संधी होती त्यावेळेस, मुंबई, पुणे. परंतु मी मराठवाडा हा आपला विभाग आहे आणि विशेषतः आपल्याकडील रुग्णांना त्याचा जास्त फायदा होईल. नवीन ठिकाणी नवीन यामध्ये फायदा होण्यापेक्षा आपल्याच लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून मी त्यावेळेस औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला हॉस्पिटल सुरू केलं. आणि नेहमी पेशंट चांगला व्हावा हाच एक दृष्टिकोन मी ठेवला, जो आजही आहे. आणि पैसा हा मी कधीच महत्त्वाचा हा समजलो नाही. आणि त्यातून जे पेशंट चांगले झाले आणि किंवा जे मेंदूला मार लागल्यामुळे जे सिरियस होते, त्यांचा जीव वाचला, त्यांच्या कुटुंबाला त्याचा आधार झाला, तर त्याच दृष्टीने मला एक ते समाधान वाटतं त्यामध्ये. आणि एकदा पेशंट जो चांगला झाला की तो आयुष्यभर त्याचं आपलं नाव घेतो. तर हीच आपली फीस आहे असं मी समजून बरंचदा काम करतो. आणि याच भावनेतून मला काही संस्थांनी पुरस्कार पण दिला होता की काही गरीब पेशंट माझ्याकडे ॲडमिट होते आणि त्या रुग्णाला मदत करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन चंदा गोळा करत होते, वर्गणी गोळा करत होते. तर जेवढी काही वर्गणी गोळा झाली, मी तेवढ्यातच त्या पेशंटचं ऑपरेशन सगळं ट्रीटमेंट करून दिलं. याचं त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना फार हे वाटलं, कौतुक वाटलं. आणि त्यामुळे त्यांनी माझा जिल्हास्तरीय पुरस्कार पण दिला, प्लस त्यांनी माझा राज्यस्तरीय सुद्धा मला पुरस्कार देऊन माझा सन्मान केला. डॉक्टरांना देवाचं स्वरूप दिलं जातं किंवा डॉक्टर हे देव आहेत असं मानलं जातं समाजामधून. आपलं कार्य हे त्या देव स्वरूपात शोभेत असंच नाही का? मी तसं नाही म्हणू शकणार, पण देवाच्या जी काही इच्छा होती ती माझ्या हातातून पूर्ण झाली असं मी म्हणेन. मी त्याच्या जागी नाही जाऊन बसू शकणार, परंतु जे काही रुग्णांचं जे काही बरं झालं असेल किंवा जे काही फायदा झाला असेल, तो देवाच्या इच्छेमुळे केवळ माझ्या हातातून झाला असंच मी म्हणेन. मराठवाड्यासाठी आपलं फार मोठं योगदान आहे सर. परंतु जसं सर मेंदूचे आणि मणक्याचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर लोकांना सर आपण काय सल्ला द्याल सर, याचं कारण काय? तर मी आमचे पेशंट बहुतेक तर अपघातात येत असतात. त्याच्यामुळं तुम्ही अपघाताचे टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावेत, हेल्मेटचा वापर करा. तर ते ज्यावेळेस तुम्ही दुचाकीवरून जात आहात
तुम्हाला त्रास जरी झाला हेल्मेटचा तरीही ते कंपल्सरी वापरावं असं माझं एक आवाहन आहे. आणि बाकीचे जे काही आजार आहेत तर ते जसं हृदयविकार वाढलेत तसेच ते मेंदूविकारवर पण वाढलेत. त्याच्यामध्ये मेंदूचं पॅरालिसिस किंवा मेंदूत रक्तस्राव होणं हे पण आजार आहेत. तर त्याचा आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहे. त्याच्यामुळं रोजचा व्यायाम, आहार चांगला आणि जंक फूड घेऊ नये. आणि काही 40शी नंतर अ, अ, आहारावर कंट्रोल करणं आणि अ, ताण कमी करणं, पुरेशी झोप घेणं हे काही पथ्य सर्वांनी आत्मसात करावेत, जेणेकरून त्यांना मेंदूचेही आजार हे कमी होतील असं वाटतं. तर आजकाल मधुमेहाचं डायबिटीसचं प्रमाण फार मोठं वाढलेलं आहे आणि या डायबिटीसमुळे मेंदूवर आणि हार्टवर सुद्धा चांगला म्हणजे परिणाम होतात ना. त्या संदर्भात आपण काय उपदेश कराल? आजकाल टाईप 2 डायबिटीसचं खूप जास्त प्रमाण भारतीयामध्ये वाढलेलं आहे. त्याची अनेक कारणं तर आहेतच, पण मानसिक ताण आणि मला असं वाटतं की जे केमिकल्स आपल्या शरीरात येत आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून आपण जे काही फूड घेत आहोत, त्यातूनही डायबिटीसचं प्रमाण वाढतं असं प्राथमिक निरीक्षण असं मला वाटतं त्यामध्ये. तर मानसिक ताण कमी करणं, वजन नियंत्रणात ठेवणं आणि व्यायाम करणं. मी तर यापुढे जाऊन सर्वांनी योगा करणं हे पण आवश्यक आहे असं मला वाटतं. तोही एक आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा, जेणेकरून हे अशा जे आजार आहेत, मधुमेह आहे, रक्तदाब आहे आणि त्यातून उद्भवणारे पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक हे जे पुढचे आजार आहेत हे टाळता येतील असं मला वाटतं. तर महाराष्ट्र गोवा प्रदेशातील सुमारे 400-500 आणि 450 डॉक्टरांचे न्यूरोसर्जन डॉक्टरांचे आपण अध्यक्ष झालेलं आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष आपण झालेलं आहे आणि समाजातून आपलं खूप अभिनंदन होत आहे. समाजाला खूप छान वाटत आहे की मनकर ज्या ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची सेवा डॉक्टरांनी केली त्यांचं मोठं योगदान आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं? मला तर त्या रुग्णांचा आशीर्वाद आहे सुद्धा असंच वाटतं. त्यांच्या आशीर्वादामुळेच मला हे पद मिळालं असेल किंवा जो काय माझा गौरव केला आहे तो त्यांच्यामुळेच झालेला आहे. बस.